दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखगना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु रामदास स्वामींच्या वाङ्मयाचं चिंतन व्हावं, अभ्यासार्थींना त्या वाङ्मयाचे अनेक दृष्टिकोन दिसावेत म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। आपण मागच्या 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचं चिंतन करतो आहोत। सध्या आपण रामदास स्वामींच्या लघुकाव्यांचा विचार करतो। समर्थ रामदासांनी 11 लघुकाव्य लिहिली, त्यातल्या 21 समासी अर्थात जुना दासबोध याचा विचार आपण सध्या करतो आहोत। काल आपण या 21 समासी दासबोधातील 6व्या समासातील 40व्या ओवीपर्यंत आलो होतो। यामध्ये समर्थांनी सांगितलं किंवा कुठली वेळ कशी येईल माहिती नाही, कोण समोय येईल कैसा याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कळत्रादी सकळ बिघडवून जाती। ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, ज्यांच्यासाठी सगळं जमा करून ठेवलं, तीच आपली मुलं त्या संपत्तीसाठी, फ्लॅटसाठी, प्लॉटसाठी, जमिनीसाठी एकमेकांच्या
उरावर बसतील, एकमेकांचे वैरी होतील, कोर्ट कचेऱ्या होतील, सगळं बिघडून जाईल आणि हातात काय येईल? काहीही राहणार नाही. केवळ उद्वेग, चिंता आणि विषाद. कशासाठी मी करून माझं आयुष्य सगळं व्यर्थ घालवलं, त्याबद्दल मनामध्ये मोठा विषाद निर्माण होईल. पुढे समर्थ काय म्हणतात, 41व्या ओळीपासून त्याचा विचार आपण आज करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. पाहिली घडी नव्हे आपुली, वयसा तरी निघून गेली. देह पडताच ठेविली, आहे नीच योनी. श्रीराम. स्वान शुक्राधिक नीच याती, भोगणे घडे विपत्ती. तेथे काही उत्तम गती, पाविजेत नाही. श्रीराम. माघा गर्भवासी अटाटी, भोगिता झाला सिरे हिमपुटी. तेथुनिया थोरा कष्टी, सुटला दैवे. श्रीराम. दुःख भोगिले आपुल्या जीवे, तेथे कैची होती सर्वे. तैसेची पुढे एकले जावे, लागेल बापा. श्रीराम. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता. कैची सुहृदे कैची वनिता, पुत्र कळत्राधिक. श्रीराम. समर्थ रामदासांनी तोच विषय पुढे घेतलेला आहे आणि ते माणसाला जाग करण्याचा प्रयत्न करतायत की तू ज्याच्यासाठी आटापिटा करतो आहेस, तुझं सगळं आयुष्य पणाला लावतो आहेस, त्यातून तुला काहीही सापडणार नाही. पाहिली घडी नव्हे आपुली, वैसा तरी निघून गेली. देह पडताच ठेविली, आहे नीच योनी. जीवनाची क्षणभंगुरता समर्थ आम्हाला समजावून सांगतायत. पाहिली घडी नव्हे आपुली. आत्ता ज्या परिस्थितीत मी आहे ती परमनंट व्यवस्था राहणार आहे का? ती परिस्थिती परमनंट राहणार आहे का? नेहमीसाठी माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत राहणार आहे का? याचा विचार आपण केला पाहिजे. एका संतांनी सांगितलं होतं, घरामध्ये एक मोठा बोर्ड लिहून ठेवा. त्या बोर्डावर लिहा, ही वेळ राहणार नाही. त्या बोर्डाकडे पाहिल्यानंतर जर आपण सांपत्तिक स्थिती चांगली असेल, वैभवात असू, तर आपल्याला तो बोर्ड सांगील की हे वैभव परमनंट नाहीये. कदाचित दारिद्र्य लगेच तुझ्या तुला फेस करावं लागेल. आणि जर समजा विपन्नावस्था असेल, नोकरी नाहीये, पगार कमी आहे, घरामध्ये कटकटी आहेत, कुणी जवळ करत नाहीये, आर्थिक चणचण आहे, नोकरी लागत नाहीये, मुलं मोठी झालेली आहेत, त्यांना सुना येत नाहीयेत, मुली येत नाहीयेत सांगून, अशा उद्विग्न अवस्थेमध्ये तो बोर्ड आम्हाला सांगेल की घाबरू नको. अशी विपन्न अवस्था, अशी संकटाची अवस्था ही राहणार नाहीये. त्यातून आम्हाला उमेद मिळेल, आम्हाला धारिष्ट मिळेल आणि संपन्नता असल्यानंतर आमचा माज वाढणार नाही. तो बोर्ड पाहून तो बोर्ड आम्हाला सांगतोय की ही स्थिती नेहमीसाठी राहणार नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की पाहिली घडी नव्हे आपुली. आजची परिस्थिती अशी राहणार नाही. ही घडी, ही अवस्था, ही स्थिती नेहमीसाठी नाही. वयसा तरी निघून गेली. डोळ्यांना जे दिसणार वैभव आहे
ते क्षणभंगूर आहे, परमनंट नाहीये. आज अनुकूल असलेली परिस्थिती उद्या आपल्या विरुद्ध जाईल. वयसा तरी निघून गेली. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, संपत्ती दुपारची सावली, वयसा तरी निघून गेली. फार माज आणायची गरज नाही. आमच्याकडे येऊ आहे, आमच्याकडे तेव्हा आहे, असं आहे तसं आहे. 2 मुलं आहेत, दोन्ही अमेरिकेत आहेत. माझी पेन्शन 60,000, बायकोची पेन्शन 60,000. काय करायचा एवढा पैसा? म्हणून आम्ही दरवर्षी टूर काढतो. या देशाला जा, त्या देशाला जा, पैसे खर्च करून येतो. हे सगळं बोकाळलं होतं म्हणून हा कोरोना आलाय. उठका सूट निघाले बोंबलत, उठका सूट निघाले बोंबलत. उन्हाळा असू दे, आपल्याकडे उन्हाळा असेल की दुसरीकडे हिवाळा असतो. मग ती जाहिरात येते, उन्हापासून मुक्तता, चला इकडे. इकडे पावसाळा आहे, मग कशाला भिजता, चला तिकडे. अरे ही परमेश्वरांनी सगळी निसर्गाची रचना लावून कशाला ठेवली आहे? आम्ही मातीत खेळलो पाहिजे, पाण्यात भिजलो पाहिजे, उन्हाने आमचा देह त्रस्त झाला पाहिजे. फुलासारखं ठेवून चालेल का? पाहिली घडी नव्हे आपुली. आजची परिस्थिती, आज किती सगळी चांगलं असलं तरी हे काही आपलं राहत नाही. वयसा तरी निघून गेली. समर्थ नव्या दासबोधामध्ये म्हणतात, संपत्ती दुपारची सावली. अर्थ तोच आहे. फार मोठेपणा मिरवायची गरज नाही. ते उतू नाही जाता कामा, त्याची फुशारकी वाटता नाही कामा. भगवंताची कृपा आहे, त्याने असं राहावं. त्याची शेखी मिरवायची गरज नाही. वयसा तरी निघून गेली, समजणार नाही हो. आणि मग पुन्हा रडायची वेळ येते. सुख आमचं भगवंताला बघवलं नाही. त्याला काही दुसरं काम धंदा नाहीये का? तुमचं सुख बघितलं की त्याच्या पोटात दुखायला? तो काही शेजारी आहे? नेबर्स एनवी, ओनर्स प्राईड. ती जाहिरात होती खूप वर्षाखाली. मला तेव्हा प्रश्न पडायचा की आम्ही शाळेमध्ये शिकतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत, भारत माझा देश आहे, वगैरे वगैरे. आणि ती जाहिरात होती एका टीव्ही कंपनीची, नेबर्स एनवी, ओनर्स प्राईड. म्हणजे मी जर तो टीव्ही आणला तर शेजाऱ्याला वाईट वाटतं, म्हणे त्याच्या मनात मत्सर निर्माण होतो. नेबर्स एनवी. अरे तो जर माझा भाऊ असेल, तो जर माझा सहोदर असेल, सुहृद असेल, त्याला का वाईट वाटावं? पण माल खपवण्यासाठी लोक काय काय करतील क्लुप्त्या माहिती नाही. तसं हे टूरचं आहे. मागच्या 10 वर्षात एवढ्या या टूर एजन्सी बोकाळल्या होत्या, सगळं चिडपचिप गपगार पडलंय सगळं. जातो कुठे? घराच्या बाहेर निघू नको. गावात फिरायची मजा नाही आता. गल्लीत नाही हो, गावात काय, बसा घरात. समर्थ म्हणतात, नीट वाग आता तरी भगवंताचं नाव घे. ही परिस्थिती नेहमीसाठी राहणार नाहीये. उद्या कटोरा हातात येण्याची शक्यता आहे बरं. असं जर तू वागत राहिलास, समर्थ म्हणतात, देह पडताच ठेविली आहे नीच योनी. आता जर नीट वागला नाहीस तर तू काय अमरपट्टा घेऊन नाही आला. पृथ्वीवर शेकडो वर्ष राहायला मृत्यू तर येणारच आहे. देह पडताच ठेवली आहे नीच योनी. विकास होणार नाही, ऊर्ध्वगतीला जाणार नाही, अधोगती ठरलेली आहे. मग कुठली योनी आहे? श्वान शुक्राधिक नीच याती, भोगणे घडे विपत्ती, तेथे काही उत्तम गती, पाविजेत नाही श्रीराम. हाच मानवी देह आहे की जिथं पाठीचा कणा उभा आहे,
इथूनच ऊर्ध्वगती मिळू शकते. बाकीच्या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा आडवा आहे, त्याला ऊर्ध्वगती नाहीये. प्राणी सुद्धा हुशार आहेत. कालची बातमी मी वाचली, म्हणजे ते स्वॅब टेस्ट जे आहे कोरोनाच्या, त्या जर केल्या तर 70% त्याचे रिझल्ट्स रिलायबल आहेत. म्हणजे 70% ते योग्य निदान देऊ शकतात, 30% नाही. खोटं सांगतं ते. आता ते व्हायरस त्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्या प्रमाणात असले पाहिजेत तर ते दाखवतं रिएक्शन त्याची. 2 रेषा येतात. पण ते समजा आहे आजार, पण तो स्वॅब घेताना ते जर विषाणू तिथं नसतील तर टेस्ट निगेटिव्ह येईल. पण कालचा रिसर्च असा सांगतोय फ्रान्समधला. फ्रान्समध्ये संशोधन केलं आणि त्यांनी सांगितलं की जर कुत्र्यांना जर हा कोरोना झालेल्या माणसाचा वास दाखवला तर कुत्रा शोधून काढतो याला कोरोना झालाय का नाही. त्यांनी ट्रेंड केलंय कुत्र्यांना तसं. आणि याचे रिझल्ट 90% रिलायबल आहेत. म्हणजे बघा, स्वॅब टेस्टचा रिझल्ट किती आहे? 70% रिलायबिलिटी. आणि श्वानांनी जर वास घेऊन सांगितलं तर ती 90% रिलायबिलिटी आहे. आपल्याला माहिती असेल की श्वानांकडनं आपल्याकडे गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा 100 श्वान आणले होते, 100 डॉग्स. त्यांनी त्या मोठमोठ्या जे मलबा पडलेला आहे, बिल्डिंग कोसळलेल्या आहे, तिथं जायचं, हुंगायचं. आणि त्यांना जर असं वाटलं की इथं माणूस जिवंत आहे पण तो गाडल्या गेलाय, ते तिथं सांगायचे, खुणा करायचे, भुंकायचे. आणि मग लगेचच ते मलबा हलवायचं काम चालू व्हायचं. अशी शेकडो माणसं वाचवली आहेत. आता मानवापेक्षा प्राण्याला बुद्धी जास्त आहे का नाही? मान्य आहे. पण प्राणी एकाच दिशेनं एकच अंग कौशल्य त्याच्या तो पणाला लावू शकतो, आत्मसात करू शकतो. तसं माणसाचं आहे का? माणूस संगीत शिकतो, नाटकं शिकतो, अभ्यास शिकतो, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, विज्ञान सगळं शिकतो. तसं प्राण्यांच्या बाबतीत नाही आहे. कुत्रा भोभो करील तर भोभोच करील. त्याने कधी आवाज बदललाय का? विकास केलाय का? गाय हंबा असं जे काय म्हणेल ते तसंच म्हणणार. ती कधी म्याव म्याव म्हणेल का? असं नाही होणार. प्राण्यांमध्ये सुद्धा विशेषता आहे. माणूस उडू शकत नाही, परंतु पक्षी उडू शकतात. घार उंच आकाशी आहे, परंतु तिचं लक्ष पिलापाशी आहे असं म्हणतात. किती तीक्ष्ण बुद्धी आहे, किती तीक्ष्ण डोळे आहेत. आम्हाला तर 35-40ला चष्मा लागतोय, आता दिसत नाही काही. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की जर नीट वागलं नाही, माजुरीपणा केला, परमार्थाला पाठ दाखवली, श्वान शुक्राधिक नीच याती. कुठल्या घाण प्राण्यांचा जन्म घ्यावा लागेल माहिती नाही. डुकराचा येऊ शकतो, कुत्र्याचा येऊ शकतो, कोल्ह्याचा येऊ शकतो, बेडकाचा येऊ शकतो, कुणाचा येऊ शकतो. भोगणे घडे विपत्ती, तेथे काही उत्तम गती पाविजेत नाही. स्पष्ट उल्लेख आहे. उत्तम गती कुठे मिळेल? फक्त मानवी देहातच मिळेल. इथंच उत्कर्ष होऊ शकतो, इथंच वर जाता येतं. मागा गर्भवासी अटाटी, भोगिता झालासी रे हिमपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटलासी दैवे. समर्थ आठवण करून देतायत. अरे म्हणले मागे
गर्भाशयामध्ये जेव्हा होतास भोगिता झालास रे हिमपुटी. किती कष्ट झाले तुला. मान हलवता येत नव्हती. जे दिले ते पोटात जात होता. मला हे नको, मला जास्त झालंय, मला अजून पाहिजे, काही सांगता येत नाही. तिथं शी, तिथं सू. किती दुःख आहे. 9 वर्ष 9 महिने त्या पिशवीमध्ये जखडलेल्या देहामध्ये राहणं किती दुःख आहे. 1 तास आता आपण बसून दाखवू का. आपल्याला जर सांगितलं गर्भाच्या पिशवीमध्ये जसा बसला होता तसा 1 तास बस, शक्य आहे का. बसणं तर फार लांब राहिलं, पण आमचे हात आणि पाय तरी तसे होतील का. कडक झालंय सगळं, हालचाल नाही. समर्थ म्हणतायत माघा गर्भवासी आटाटी. अनेक जन्म घेतलेस, अनेक मृत्यू घेतले, अनेक वेळा तू पिशवीमध्ये बसलास आणि त्या प्रत्येक वेळी ते भोगत असताना झाला सिरे हिमपुटी. नैराश्य आलं तुझ्यामध्ये, दुःखी कष्टी झालास. किती दैन्य भोगलस. तेथून या थोरा कष्टी सुटलासी दैवे. दैव योगाने तिथून तू सुटलास, पृथ्वीवर आलास. केवळ तुझं दैव बलवत्तर होतं म्हणून, मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य होतं म्हणून. आणि तेव्हा तू भगवंताला कळवळून म्हणालास मला इथून सोडव, या कारागृहातून मला बाहेर काढ, मी पुन्हा इथे येणार नाही देवा. तळमळून बोललास आणि बाहेर पडलं की सगळं विसरला, त्या भगवंताला विसरला. आणि या दृश्य विश्वामध्ये अडकून पडलास. तुझं बळ, तुझं सौंदर्य, तुझी शक्ती, तुझा पैसा, तुझं धन, त्याच्यामध्ये तू अडकून पडला. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात पुरे पट्टणे वसती एक वेळ ओस होती. असं होतंय का नाही. ज्या ठिकाणी, ज्या गावामध्ये अत्यंतिक वैभव संपन्नता होती, माझ्या लहानपणी मी तिथे गेलेलो आहे. बेलकुंड, टाका, किल्लारी, काय सुबत्ता, वैभव संपन्नता होती. पण 89-90च्या दरम्यान आलेला तो विनाशकारी प्रलयकारी भूकंप आज तिथं खंडार झालंय. सगळं खंडार. ज्या ठिकाणी अत्यंतिक सुबत्ता होती तिथं आज माणूस फिरकत नाही. समर्थ म्हणतायत पुरे पट्टणे वसती. पुरे म्हणजे नगर, मोठमोठी नगर, पुरं पट्टणे, बिल्डिंग उभ्या राहतात. पुरे पट्टणे वस्ती एक वेळ ओस होती. आणि जर वेळ पडली तर सगळं ओसाड पडतं. तैसे वैभव हे सकळ येता जाता नाही वेळ. समर्थ ते उदाहरण देतात. फार त्याची फुशारकी करू नको, फार मिजाज दाखवू नको. हा पैसा आज येईल उद्या जाईल. हे शारीरिक संपन्नता, शारीरिक बळ, सौंदर्य आज आहे उद्या नाहीये. कशाचा एवढा माज आहे. बहुत सृष्टीची रचना होय जाण क्षण क्षणा. आमचं काय 60, 70, 80 वर्षाचं आयुष्य असेल. आम्ही किती स्वतंत्र पाहतो. या पृथ्वीच्या बाहेर अशी अनेक ब्रह्मांड आहेत ज्यामध्ये कंटिन्युअस प्रोसेस ही चालू आहे. नवीन आकाशगंगा तयार होत आहे, नवीन सृष्टी तयार होतीये, पुन्हा त्याचा ऱ्हास होतोय. बहुत सृष्टीची रचना होय जाय क्षणाक्षणा. दास म्हणे सांगो किती आले गेले चक्रवर्ती. अरे किती सांगू तुला मी. समर्थ म्हणताय राजे राजवाडे पाहिल तिथपर्यंत त्यांचा राज्य असायचं.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या इक्ष्वाकू कुळाचं राज्य किती होतं? सम्राट चक्रवर्ती होते ते. काय राहिलं? अहो, फार जुनं तर 1000 वर्षाखालचं सोडा, 100 वर्षाखालची अवस्था घ्या. जे संस्थानिक होते, सरदार होते, काय राहिलं? मी कॉलेजमध्ये शिकत असताना अशाच एका संस्थानिकाच्या घरामध्ये आम्ही भाड्याने राहत होतो. दर 2-3 वर्षांनी ते एक एक तुकडा विकून टाकायचे त्या भाडेकरूला, त्याचं घर विकून टाकायचे, त्याला पैसा यायचा. तो बाप आणि एकुलता एक मुलगा एकत्रच जाऊन मटका लावायचे. पोरगा बाप से बेटा सवाई. तो मटक्याचा आकडा लावला का येताना त्यांनी चिपटी घेऊन यायची. कशाला राहील पैसा? पाहता पाहता भिकेला लागले सगळे, दैन्यावस्थामध्ये गेले. काय खोटं सांगतायत समर्थ? दुःख भोगिले आपुल्या जीवे, तेथे कैची होती सवे, तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा. समर्थ समजावून सांगतात, अरे बाळा, अरे बापा, दुःख भोगिले आपुल्या जीवे, हे सगळं दुःख जे आहे ते तुला भोगावं लागेल. तेथे कैची होती सर्वे, कुणीही येणार नाही. वाल्या कोळीची कथा आपल्याला माहिती आहे. महर्षी नारदांनी त्याला सांगितलं की तू मी इथंच थांबतो, तू जाऊन घरी विचारून तर ये. त्याला भरोसा येईना. त्यांनी वाल्या कोळ्याने काय केलं? महर्षी नारदांना एका दोरीनं एका मोठ्या झाडाला बांधून टाकलं. बघूया म्हणले, घरी जाऊन विचारून येतो. घरी गेले, वडील होते, बायकोला विचारलं, पोरांना विचारलं. ते म्हणले, अहो काय ते, आमचा काय संबंध आहे त्याच्यात? तुम्ही हे काय आमच्यासाठी म्हणून करता का? तुमचं कामच आहे हे, आम्हाला जगवायचंय तुम्हाला. वडील म्हणले, तुझा मुलगा म्हणून तुझं कर्तव्य आहे. माझं औषध पाणी, वेळच्या वेळी जेवण खाणं, कपडा लत्ता हे पुरवणं तुझं कर्तव्य आहे. बायको म्हणाली, तुम्ही माझा नवरा आहे, माझा तुम्ही मला खाऊ पिऊ घातलं पाहिजे, माझा संसार चालवला पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे. पोरांनी तसंच सांगितलं. तुम्ही आमच्यावर उपकार नाही करत आहे. तुम्ही कष्ट करा, कमवा, तुम्ही डाके घाला, तर त्याचं तुम्हाला फळ भोगायचं आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, तेथे कैची होती सर्वे, सगळे असतील पण कुणी सोबत येणार नाही. तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा. अरे अरे बेटा, तुला लक्षात येऊ दे, वेळ जेव्हा पडेल तेव्हा तुला एकट्याला निघून जायचं आहे, कुणी येणार नाही सोबत. धनानि भूमो पश्यवश्य गोष्टे, भार्या गृहद्वारी जनस्मशाने, देहशिस्तायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकः. काय सांगताय हे श्लोक? काय सांगतेय ही ओवी? धनानि भूमो पशवश्य गोष्टे. धन, भूमी, सगळी जनावरं जिथल्या तिथंच राहतात. जनावर नाही सोडून येणार. धनी चालला गोवर्धन घाटापर्यंत मी येतो म्हणून नाही येणार. किती प्लॉट आहेत, किती एकर जमीन आहे, हलत नाही जागची. ठेवलेला पैसा हलत नाही जागचा, जिथल्या तिथं. भार्या गृहद्वारी जनस्मशाने, बायको कुठपर्यंत येईल? घराच्या दारापर्यंत. बाकीचे लोक कुठपर्यंत येतील? स्मशानापर्यंत. भार्या गृहद्वारे जनस्मशाने, देहचित्तायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एक. पत्नी घराच्या दारापर्यंत येईल, लोक स्मशानापर्यंत येतील. मेलेला जीव मात्र अग्नी संस्कारानंतर जशी गती मिळेल त्याप्रमाणे तो जातो. देहचित्तायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एक. हा एकटा, कुणी सोबत येणार नाही.
ज्या जनावरांवर प्रेम केलं, ज्या जमिनीचा सपाटा लावून खरेदी करून घेतल्या, इकडे फ्लॅट, तिकडे प्लॉट, तिकडे फार्म हाऊस, काय 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 करतो माणूस. काही येणार नाही. तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची सुहृदय कैची वनिता, पुत्र कळत्राधिक. कोण बहीण, कोण आई, कोण वडील, कोण भाऊ, कोण जावई, कोण सुनबाई, कुणीही नाही. हे तू जाण मावेची. बेटा, अरे बाळा, हे सगळं माईक आहे, सगळं मिथ्या आहे. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची. असतील सीता तर जमतील भूता, गुळ असेल तरच मुंगळे येतील. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची. हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती. तुझ्या सुखामध्ये हे आहेत, ते दाखवतात आम्ही तुमच्या सुखात आहोत. का? तुमच्या सुखामध्ये त्यांना आनंद आहे म्हणून नव्हे. तुम्ही सुखी आहात, तुमच्याकडे 4 गोष्टी खायला मिळतील. नाश्त्याचा पदार्थ वेगळा, दुपारच्या जेवणामध्ये वेगळं, संध्याकाळचा पदार्थ वेगळा, म्हणून ते सोबत असतात. तुमचं सुख त्यांना पाहावत आहे म्हणून ते तुमच्या सोबत नाहीयेत. सज्जन हो, अत्यंत भयानक वास्तव आणि विदारकता समर्थ वर्णन करतायत. आपल्याला पटणार नाहीये, सहजासहजी पचणार नाही. जशी सगुण परीक्षा अ ब कड मध्ये समर्थ रामदासांनी आपल्या शरीराचं अत्यंतिक किळसवाण वर्णन केलेलं आहे. आपल्याला वाटेल टाकून द्यावा दासबोध. कशासाठी, काय लिहिलंय? एवढी घाण आहे का माझ्या शरीरात? आता सुद्धा समर्थ जे सांगताय यावर आपला विश्वास बसणार नाही, आपल्याला पचणार नाही. पण हे वास्तव आहे, अत्यंत दाहक आहे. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची. हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती. आपण सुखात असलं, वैभव संपन्न असलं, लोक घरी येतील, त्यांना खायला प्यायला घालू नका. पदार्थ चांगले करू नका. रात्री उरलेलं सकाळी फोडणी घाला. राहतात का बघा ते. समर्थ म्हणतात, ही सगळी जी आहेत ही तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती. कैचा प्रपंच कैचे कुळ, कासया होतोसी व्याकुळ. धन कण लक्ष्मी सकळ, जाई जणे श्रीराम. कैचा प्रपंच कैचे कुळ. कशाचा अभिमान बाळगतो? माझी पोरं यऊ आहे, माझा जावई असा आहे, माझी मुलगी अशी आहे, माझी सून तशी आहे, माझी बायको अशी आहे. कशाचा अभिमान आहे? कैचा प्रपंच कैचे कुळ, कासया होतोसी व्याकुळ. का एवढा व्याकुळ होतो? धन कण लक्ष्मी सकळ जाई जणे. काही राहणार नाही. संपत्ती राहणार नाही, प्लॉट राहणार नाही, पैसे राहणार नाही, एफडी राहणार नाही, रेस्ट हाऊस राहणार नाही, काय काय कोणता फार्म हाऊस राहणार नाही. काही राहणार नाही, आपल्यासोबत राहणार नाही. कैचे घर कैचा संसार, कासया करीसी जोजार. जन्मवरी वाहोन भार, सेखी सांडून जाशी श्रीराम. आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. संध्याकाळी देवाच्या समोर देवघरामध्ये दिवा लावून 5 मिनिटं अंतर्मुख झालं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की खरोखर आहे का हे. समर्थ म्हणतायत, कैचे घर कैचा संसार, कासया करीसी जोजार. काय फुशारक्या मारतो, काय एवढी मिजाज दाखवतो.
जन्मवरी वाहोन भार, सेखी सांडून जाशी. आयुष्यभर राब 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 राबला, जाताना काय घेऊन जाशी. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, गेले तारुण्य गेले बळ, गेले संसारीचे सळ. सळ म्हणजे मस्ती, मिजास. गेले तारुण्य गेले बळ, गेले संसारीचे सळ. वाताहात झाले सकळ, शरीर आणि संपत्ती श्रीराम. वृद्धाप्य आलं, गात्र गलित झाली, वय झालं, काही राहत नाही. वाताहात झाले सकळ, शरीर आणि संपत्ती. असो ऐसे वृद्धपण, सकळास आहे दारुण. म्हणून या शरण, भगवंतास जावे श्रीराम. कारण तोच एकमेव तारणहार आहे. पुढे समर्थ म्हणतायत, एच क्षणी मरोण जाशी, तरी रघुनाथी अंतरलासी. माझे माझे म्हणतोसी, म्हणून या श्रीराम. लोक काय काय करतात होत्या संपत्ती आणि शरीरासाठी. आपल्याला माहिती असेल, मायकल जॅक्सन नावाचा एक तो पॉप सिंगर होता, डान्सर होता. त्याची अशी अपेक्षा होती की मला 100 वर्ष जगायचं आहे. आणि नुसतं जगायचं नाही, अशा पद्धतीनंच जगायचंय मला, एकदम ऍक्टिव्ह. त्यांनी आपल्या शरीरावर कितीतरी प्लास्टिक सर्जरी करून घेतल्या. शरीर तुकतुकीत दिसावं, चंचल दिसावं, सौंदर्य दिसावं. कितीतरी प्लास्टिक सर्जरी आपल्या शरीरावर करून घेतल्या. अहो, कायम त्याच्याकडे डॉक्टरांची टीम त्याच्यासोबत असे. डॉक्टरांची टीम, एक डॉक्टर नाही, 2 डॉक्टर नाही. पैसा अमाप होता, प्रसिद्धी होती. तो जो जेवण करायचा त्याचं 4 वेळा अगोदर टेस्टिंग व्हायचं. त्यात काही शरीराला बाधा पोचवणारं तर नाहीये. अन्न कुठून आलंय, ती फळं कुठून आली आहेत, भाज्या कुठून आल्या आहेत, ती सगळी टेस्टिंग व्हायची. काय झालं मायकल जॅक्सनचं? विचार केला पाहिजे. पैसा आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, अधिकार आहे, सगळं आहे. किती वर्ष जगला, कशा पद्धतीने मेला, हे मोठं वाईट आहे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, देहे रक्षणाकारणे यत्न केला, परिशेवटी काळ घेवो निगेला. किती प्रयत्न करणार, परिशेवटी काळ घेवो निगेला. करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. सगळ्या चिंता सोडून दे, राघवाची भक्ती कर, रामाची भक्ती कर. समर्थ म्हणताय, हेच क्षणी मरो न जाशी, तरी रघुनाथी अंतरलासी. माझे माझे म्हणतोसी, म्हणून या श्रीराम. हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. अरे, याच क्षणाला तुझा मृत्यू येऊ शकतो. हेच क्षणी मरो न जाशी. आतापर्यंत भगवंताचं नाव नाही घेतलं. आता जर समजा तशी वेळ आली तर काय करशील तू? तरी रघुनाथी अंतरलासी. माझ्या रामाला तू अंतर दिलंस, रामापासून दूर गेलास, त्याला कधी जवळ केलंच नाहीस. माझे माझे म्हणतोसी, म्हणून या. अरे, कशासाठी तू सगळा हा जोजार आणतो? हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, कुणी विचारत नाही. म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उर्वावे, येणे प्रकारे श्रीराम. जिवंत राहून कीर्ती मिळणार नाही, पण असं काही काम केलं पाहिजे, देह पडेल
पण लोक आपलं नाव घेतील. हे पास असं आहे सज्जनाओ की समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये माणसाने मानवी जीवनामध्ये कसं जीवन जगावं हे तर सांगितलंच आहे. दासबोध हा जीवन जगण्याचं शास्त्र सांगणारा ग्रंथ आहे. जीवनामध्ये आचरणात आणण्याचा ग्रंथ आहे, केवळ पारायणाचा ग्रंथ नाही आहे. म्हणून मरणाचे स्मरण असावे. कधी मृत्यू येईल माहित नाही. ती कथा माहिती आहे का तुम्हाला? एका पंडितांनी सांगितलं, साधूनी, अधिकारी होते, समोरच्या माणसाला सांगितलं, खूप वाईट माणूस होता, कायम लोकांना जेरीला आणणारा. तो एके दिवशी आला आणि तो साधूला म्हणाला, माझा हात बघता का? तो म्हणला, हो दाखव. हात बघितला. त्याला सांगितलं, इथून 10व्या दिवशी तू जाणार आहेस, संपलं तुझ्या आयुष्याचा खेळ. तो म्हणला, काय? ते म्हणे, तू माझ्यावर विश्वास ठेव, आणि माझ्यावर विश्वास बसायचा असेल, माझ्यावर विश्वास तुझा नसेल आणि त्याची खात्री करून घ्यायची असेल तर जा या घरात, त्या घरात, त्या घरात, त्या घरात, मी सांगितलेलं खरं झालंय का नाही विचार. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली ना. या पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात मोठं भय कुठलं आहे? मृत्यूचं भय आहे. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी जाऊन दोघा तिघांना विचारलं. ते म्हणले, अरे ते बोलला का? म्हणले, त्याचं खरंच आहे, विश्वास ठेव म्हणले. त्या क्षणापासून त्याच्या अंतःकरणात फरक पडला. लोकांना त्रास द्यायचा बंद केला, परोपकारी झाला, लोकांच्या उपयोगी येऊ लागला, चांगलं बोलू लागला, गोड बोलू लागला. 10 दिवस झाले. 10 दिवसानंतर तो पुन्हा साधूकडे आला. तो म्हणला, महाराज, तुम्ही तर सांगितलं मला इथून 10 दिवस तू फक्त जगणार आहेस म्हणून. ते हात बघितला त्यांनी. ते म्हणाले, अरे तुला पुढे आयुष्य मिळालंय आता. तो म्हणला, कसं शक्य आहे? ते म्हणले, काय शक्य नाही? आद्य शंकराचार्यांना केवळ 16 वर्षाचं आयुष्य दिलेलं होतं भगवान महादेवांनी, केवळ 16 वर्षाचं. पुढे त्यांना अजून 16 वर्षाचं आयुष्य मिळालं. 32 वर्ष आद्य शंकराचार्य जगले, केवळ 32 वर्ष. 16 वर्षामध्येच एवढी विद्वत्ता, एवढा अभ्यास, एवढं लिखाण करून ठेवलं होतं. भगवंताला वाटलं की अजून 16 वर्ष आयुष्य दिलं पाहिजे तर त्याचा प्रचार प्रसार होईल. किती मोठं काम केलं. आज 2500 वर्ष झाली आहेत. आद्य शंकराचार्यांचं सगळं लिखाण, सगळी काव्य, सगळं त्यांची उपदेश, ते आत्मषटक अजरामर झालंय. म्हणून मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्ती सुरवावे. येणे प्रकारे मरण्याचा काही संबंध नाही हो. माणूस कसा जगला, मेल्यानंतरही त्याचं नाव राहणं, त्याची कीर्ती राहणं, हे खरं जगणं आहे. एच क्षणी मरो न जाशी, तरी रघुनाथी अंतरलासी. माझे माझे म्हणतोसी म्हणून या, तुवा भोगिल्या पुनरावृत्ती. ऐसी माये बापे किती, श्री कन्या पुत्र होती, लक्षाण लक्ष श्रीराम. समर्थ म्हणतायत, अरे किती वेळा तू जन्माला आला, किती वेळा मेला, माहितीये का तुला? तुवा भोगिल्या पुनरावृत्ती, ऐसी माये बाप किती. तुझे प्रत्येक जन्माच्या वेळी जर तुझे आई वडील भाऊ बहीण मुलं सासू त्या जावाई सुना हे जर ओळीनं लावले तुझ्या समोर, तर स्त्री कन्या पुत्र होती, लक्षाण लक्ष, लक्षावधी लोकांची रांग लागेल. एवढे नातेवाईक तुला झाले. कोण सोबत आहे? कुणीही सोबत नाही. आणि जे तुझ्या सोबत येईल ते केवळ एकटा तू आणि तुझी एकादशी. आज एकादशी आहे ना.
आजची एकादशी केली तर 1000 एकादशी केल्याचं पुण्य मिळतं असं शास्त्र सांगतं. त्याच्यावर आपण नाही विश्वास ठेवू, अशा भाकड कथांवर नाही विश्वास ठेवू, अंधश्रद्धा नाही बाळगू आपण. परंतु एकादशी करणं किती महत्वाचं आहे. शास्त्र असं सांगतं की मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत काय येतं, त्याने केलेला जप आणि एकादशीच्या दिवशी केलेलं पुण्य कर्म, एवढंच येतं त्याच्यासोबत, काहीही येत नाही. ते पुण्यकर्म, ते नामस्मरण, ते भगवंताचं चिंतन, त्याचं संकीर्तन आमच्या अंतःकरणात रुजावं अशी प्रार्थना आपण रामरायाला करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.